नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी नामदेव मुनगोड. मी कोहिनूर सीडचा रिजनल मॅनेजर मराठवाडा पाहतो. आज मी परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुका गाव इळेगाव या ठिकाणी एका चांगल्या उत्कृष्ट शेतकऱ्याच्या शेतामध्ये उभा आहे, जे प्रामुख्याने त्यांचं महत्त्वाचं कपाशी पीक असतं नेहमी. तर त्यांच्या शेतामध्ये यावर्षी कोहिनूरचं महागोन हे 12 पॅकेट लागवड केलेली आहे. आणि या ठिकाणी आज आम्ही जवळपास 200 ते 250 लोकांना हे कपाशीचं पीक दाखवलेलं आहे. आणि सर्वच लोकांनी त्याला खूप त्याची कौतुक केलेलं आहे, कारण त्याच्यात मोठं बोंड आहे, हिरवा पण आहे, एक तर जवळजवळ लागते आणि 5 पाकळीच्या बोंडाची संख्या जास्त आहे आणि एक तर लवकर आलेला आहे. त्याच्यामुळे सर्वांनाच एक आनंदाची बातमी आहे की या भागातील सर्व लोकांना महागोन खूप आवडलेला आहे. तर दादा, तुमचं थोडंसं परिचय त्या लोकांना देसाल? माझं नाव ज्ञानोबा गुणा बुवापुरी, राहणार इळेगाव, तालुका गंगाखेड, जिल्हा परभणी. अच्छा, तुम्ही मागच्या किती वर्षापासून हे वाण लावते? तर मी गेल्या वर्षापासून हे वाण लावतो. गेल्या वर्षी कमी पाकिट होते, या वर्षी 12 पाकिट लावलेत मी. कसं वाटलं तुम्हाला? चांगला आहे कापूस या वर्षी सुद्धा चांगला, पण गेल्या वर्षी सुद्धा आम्हाला उत्पन्न चांगलं आलं. मागच्या वर्षी उत्पादन जास्त आल्यामुळे यावर्षी संख्या तुम्ही वाढवली. तर बाकी शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता? आता आम्हाला तर प्रत्येक जण महागोनच्या बॅगीसाठी बरेच जण आमच्या दुकानावरून सुद्धा नेले बॅगी. तर सर्व शेतकऱ्यांना दादांचं आव्हान आहे की येणाऱ्या खरीप हंगामामध्ये आपल्या शेतामध्ये कोहिनूर महागोन हे वाण लागवड करून आपलं उत्पादन क्षमता वाढावे, हे त्यांचं सर्वांना शेतकऱ्यांना आव्हान आहे. धन्यवाद.